तर सकाळच्या चपात्या उरल्या होत्या, पण भाजी मात्र थोडीच उरली होती. तर म्हटलं काहीतरी बनवावं, तर म्हटलं बेसन पोळ्याच बनवूया. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. बेसन पीठ घेतले मी इथे, त्याच्यामध्ये भरपूर असा लसण टाकून घेतलाय, लाल तिखट टाकले, त्याच्यानंतर जिरे धना पावडर टाकले, हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली मी आणि थोडं थोडं पाणी घालून. तर बघू शकताय तुम्ही असं पातळ, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवले. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत तवा पण गरम झाला होता आणि इकडे मी तव्यामध्ये तेल सोडून घेतले. तेल पहिल्या पोळीला जरा जास्तच टाकलं, म्हटलं कारण पहिली पोळी चांगली निघते. तर तुम्ही बघू शकता इथं मी इथं पोळी बनवून घेतली आणि आधी पळीनं सोडली, त्याच्यानंतर उलटणी अशी साईडनं हे करून घेतली, कारण ती पोळी पातळ छान लागते ना, अशी कुरुम कुरुम लागते. आणि तुम्ही बघू शकता इतकी छान पोळी निघाली होती, एकदम पहिलीच पोळी अशी खूप मस्त निघाली होती. तर हे तसं मग ही पोळी बनवून घेतली, दुसऱ्या पण पोळ्या पटापट मी इथे बनवून घेतल्या आणि शेवटी जरासं बेसन पीठ उरलं होतं. तर चला म्हटलं आता त्याची 2 पोळ्या होत्या त्या छोट्या छोट्या, पण मी एकच बनवली. म्हटलं आता कशी निघते, ती पण एवढी भारी निघली होती ना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.